नमस्कार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकरी मित्रांनो, पत्रकार परिषद बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा निर्णय. शेतकरी मित्रांनो, तर चला वळूया बातमीकडे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, हो शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार, यामध्ये पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश असणार आणि 2000 रुपयांची रक्कम नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना चालू झाली. शेतकरी मित्रांनो, या योजनेला आता खूप वर्ष झाले. आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला की शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8 हप्ते आलेले आहेत, पण जो प्रलंबित असलेला 9वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाला नाही. शेतकरी मित्रांनो, पण शेतकऱ्यांना आता चिंता करण्याची कोणतीच गोष्ट नाही. शेतकरी मित्रांनो, कारण शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता हा जमा होणार आहे. आता पहिले असं वाटायचं की ज्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांना हा हप्त्यापासून वगळले काय, तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला त्यांनी 1 ते 2 दिवसात लवकर केवायसी करून घ्या, तेव्हाच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता हा जमा होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी पात्र असणार आणि यासाठी 1720 कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर सुद्धा केला. शेतकरी मित्रांनो, आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, तर शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, गोंदिया, वर्धा, त्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर बीड, परभणी, अहिल्यानगर आणि जळगाव या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात म्हणजे समावेश केलेला आहे. आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुपारच्या सुमारास आज पैसे मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू अशाच आणखीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.